नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 8वी विषय विज्ञान यामधील पाठ क्रमांक 4 धारा विद्युत व चुंबकत्व या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय बघणार आहोत। प्रश्न क्रमांक 1, रिकाम्या जागी खालील शब्दसमूहातील योग्य शब्द लिहा। या ठिकाणी कंसामध्ये योग्य उत्तरे दिलेली आहे। पहिलं दिलं आहे चुंबकत्व, दुसरं 4.5 व्होल्ट, पुढचं 3.0 व्होल्ट, पुढचं गुरुत्वाकर्षण, पुढचं विभवांतर, नंतर विभव, नंतर अधिक, नंतर कमी आणि 0 व्होल्ट। या प्रकारे हे योग्य शब्द दिलेले आहे। आता पहिली रिकामी जागा बघणार आहोत। धबधब्याचे पाणी वरील पातळीपासून खालील पातळीवर पडते याचे कारण टिंबटिंब। उत्तर आहे गुरुत्वाकर्षण। दुसरं, एखाद्या परिपथात इलेक्ट्रॉन्स टिंबटिंब विभव असलेल्या बिंदूपासून टिंबटिंब विभव असलेल्या बिंदूकडे वाहतात। योग्य उत्तर आहे कमी विभव असलेल्या बिंदूपासून अधिक विभव असलेल्या बिंदूकडे वाहतात। पुढची रिकामी जागा आहे विद्युत घटाच्या धन अग्र व ऋण अग्र यांच्या विद्युत स्थितीतील विभवातील फरक म्हणजे त्या घटाचे टिंबटिंब होय। उत्तर आहे विभवांतर। पुढची रिकामी जागा 1.5 व्होल्ट विभवांतराच्या 3 विद्युत घटांची बॅटरी स्वरूपात जोडणी केली आहे। या बॅटरीचे विभवांतर टिंबटिंब व्होल्ट इतके असेल। उत्तर आहे 4.5 व्होल्ट इतके असेल। पुढची रिकामी जागा एखाद्या विद्युत वाहक तारेतून जाणारी विद्युत धारा तारेभोवती टिंबटिंब निर्माण करते। उत्तर आहे चुंबकत्व। प्रश्न क्रमांक 2, 3 कोरड्या विद्युत घटांची जोडणीच्या तारांनी बॅटरी करायची आहे। तारा कशा जोडाल ते आकृतीसह स्पष्ट करा। बघा, या प्रकारची आपण आकृती काढणार आहोत। या प्रकारची जर जोडणी केली तर आपण कोरड्या विद्युत घटांची जोडणी करू शकतो। या ठिकाणी बघा पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह, नंतर पुढे निगेटिव्हला आपण पॉझिटिव्हने जोडलेला आहे, पुन्हा निगेटिव्हला आपण पॉझिटिव्हने जोडलेला आहे आणि शेवटी जो विद्युत रोध घेतलेला आहे पॉझिटिव्हकडनं या ठिकाणी पॉझिटिव्हकडे आणि नंतर निगेटिव्हकडनं निगेटिव्हकडे, अशा प्रकारे या ठिकाणी ही जोडणी आपण केलेली आहे। आता या ठिकाणी आपण या प्रकारे लिहू शकतो। प्रकारे आपण जोडणी केलेली आहे। एका विद्युत घटाचे धनाग्र दुसऱ्या विद्युत घटाच्या ऋणाग्राला जोडावे, त्यामुळे एक धनाग्र व दुसऱ्या घटाचे ऋणाग्र शिल्लक राहील। ह्या धनाग्र ऋणाग्रामध्ये इलेक्ट्रिक बल्ब जोडावा। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 3, एका विद्युत परिपथात एक बॅटरी व एक बल्ब जोडले असून बॅटरीत 2 समान विभवांतराचे घट बसविले आहेत। जर बल्ब प्रकाशित होत नसेल तर ते कशामुळे याचा शोध घेण्यासाठी कोणत्या तपासण्या कराल? उत्तर आहे या प्रकारे। पहिला पॉइंट आहे बल्बमधील फिलामेंट दिसू शकत असल्यास ते अखंड आहे का तुटलेले आहे हे तपासा। दुसरं, तारांचा प्रत्येक जोड नीट जोडला आहे का ते पाहावे। तिसरं, बॅटरीतील बसवलेले घट धनाग्राला ऋणाग्र जोडले जाईल असे आहेत का याची खात्री करावी। बघा, या प्रकारे जर आपण जोडणी केली तर तो जो विद्युत बल्ब आहे तो काय होणार आहे? प्रकाशित होणार आहे। अन्यथा जर आपण व्यवस्थित ही जोडणी केली नाही तर या ठिकाणी तो बल्ब प्रकाशित होणार नाही। प्रश्न क्रमांक 4, प्रत्येकी 2 व्होल्ट विभवांतराचे विद्युत घट खालीलप्रमाणे बॅटरीच्या स्वरूपात जोडले आहेत। दोन्ही जोडण्यात बॅटरीचे एकूण विभवांतर किती असेल? बघा, आता या प्रकारे या ठिकाणी 2 आकृत्या दिलेल्या आहेत। आता या ठिकाणी 2 व्होल्ट विभवांतराचे विद्युत घट बॅटरीच्या स्वरूपात जर जोडले तर बॅटरीमध्ये एकूण किती विभवांतर असेल हे आपल्याला शोधून काढायचे आहे।
बघा, पहिलं उत्तर लिहिणार आपण. 3 घटांची एकसर जोडणी होती म्हणून एकूण विभवांतर बरोबर 2 व्होल्ट अधिक 2 व्होल्ट अधिक 2 व्होल्ट बरोबर 6 व्होल्ट. आणि दुसरं जी आकृती दिलेली होती त्यामध्ये 4 घटांची एकसर जोडणी होती म्हणून एकूण विभवांतर बरोबर 2 व्होल्ट अधिक 2 व्होल्ट अधिक 2 व्होल्ट अधिक 2 व्होल्ट बरोबर 8 व्होल्ट. अशा प्रकारे या ठिकाणी हे उत्तर आपण मांडलेलं आहे. पुढचा प्रश्न बघणार आहोत. प्रश्न क्रमांक 5. कोरड्या विद्युत घटाची रचना, कार्य व उपयुक्तता यांचे थोडक्यात वर्णन आकृतीच्या सहाय्याने करा. बघा, आता या ठिकाणी या प्रकारे कोरड्या विद्युत घटाची रचना आपण त्याची आकृतीही काढलेली आहे आणि त्याचे रचना, कार्य आणि उपयुक्तता यांचे वर्णन आपल्याला करायचे आहे. या प्रकारे ते वर्णन करू शकतो. बघा, रचना या प्रकारे आहे. या विद्युत घटाचे बाह्य आवरण जस्ताचे असते. हेच ऋणाग्राचे कार्य करते. दुसरं, मध्यभागी ग्राफाईटचा दांडा असतो. हा दांडा धनाग्राचे काम करतो. तिसरं, ग्राफाईटच्या दांड्याभोवताली एका आवरणामध्ये एमएनओची पेस्ट भरलेली असते. त्याच्या भोवताल 4.3 विबाह्य आवरणाला लागून ZnCl व NaCl चा लगदा भरलेला असतो. त्याचे कार्य बघणार आहोत. ZnCl व NaCl हे पदार्थ विद्युत अपघटनी म्हणून कार्य करतात. त्यांच्या अपघटनामुळे धन व ऋण प्रभारित आयन तयार होतात. दुसरा पॉइंट आहे, या आयनांमुळे विद्युत वहन होऊन कार्बन धन प्रभारित तर जस्त ऋण प्रभारित होते. या दोन्ही विभवांतर निर्माण होऊन कार्बनकडून जस्ताकडे जोडलेल्या तारेतून विद्युत प्रवाह वाहतो. आता आपल्याला उपयुक्तता बघायची आहे. वापरायला सोयीचे, उभे तिरपे कसेही ठेवता येते आणि द्रव पदार्थ नसल्यामुळे स्थानांतरणास सोयीचे असते. अशा प्रकारे या ठिकाणी या कोरड्या विद्युत घटाची रचना, त्याचे कार्य व त्यांची उपयुक्तता आपण पाहिलेली आहे. प्रश्न क्रमांक 6. विद्युत घंटेची रचना व कार्य आकृतीच्या सहाय्याने वर्णन करा. बघा, आता या ठिकाणी विद्युत घंटेची ही आकृती आहे. आता याचे रचना व कार्य आपल्याला वर्णन करायचे आहे या प्रकारे. रचना. एक नालाकृती विद्युत चुंबक असतो. नालाकृती विद्युत चुंबकावर गुंडाळलेल्या तारेची टोके संपर्क, स्क्रू व घंटेवर आपटणारा टोल यांना जोडलेली असतात. पुढे बाह्य परिस्थितीत एक विद्युत स्रोत व कळ जोडलेली असते. कार्य. कळ दाबताच विद्युत परिपथ पूर्ण होऊन चुंबकत्व निर्माण होते व त्यामुळे टोल किंवा हातोडा घंटेकडे ओढला जातो. टोल घंटेवर आपटतो व नाद निर्माण होतो. टोल चुंबकाकडे ओढला गेल्यामुळे संपर्क स्क्रूचा संपर्क तुटतो. विद्युत परिपथ खंडित होते. त्यामुळे चुंबकत्व नाहीसे होऊन टोल पूर्वस्थितीत जातो. टोल पूर्वस्थितीत आल्यामुळे संपर्क स्क्रूशी पुन्हा संपर्क होऊन विद्युत परिपथ पूर्ण होतो. त्यामुळे ती प्रक्रिया पुन्हा पुन्हा घडून घंटा वाजू लागते. अशा प्रकारे या ठिकाणी हे कार्य आहे. अशा प्रकारे आज आपण पाठ क्रमांक 4 धारा विद्युत व चुंबकत्व या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय पाहिला. आजचा व्हिडिओ कसा आवडला ते नक्की कॉमेंट करून कळवा आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. धन्यवाद.